आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत चाललेले, त्यामुळं आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर खासदार बगरे सर, त्याचबरोबर खासदार लंके साहेब, माजी आमदार भुसारा साहेब, राष्ट्रवादीचे दत्तात्रय पाटील साहेब, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होता। त्या पद्धतीने रोहितदादांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ज्या पद्धतीने कांदा उत्पादन करायला खर्च आहे, त्या उत्पादन खर्चाच्या आधारित बाजारभाव त्या ठिकाणी कांद्याला मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोहितदादा पवारांकडे मांडल्या। आणि निश्चितच दादांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की त्या 8 दिवसामध्ये केंद्र आणि राज्य शासनाने यामध्ये जर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भविष्यात अजून आंदोलन त्या ठिकाणी तीव्र केलं जाईल। आणि म्हणून आमची सुद्धा केंद्र आणि राज्य शासनाला विनंती की या ठिकाणी 1200 रुपयाचा काही दर या ठिकाणी जाहीर केला आहे, त्या दरामध्ये कांदा देणं हे शेतकऱ्यांना खरंच परवडणारं नाही आहे। त्याचा उत्पादन खर्च कमीत कमी 2 ते 2.5 हजार रुपये आहे, त्यामुळं कमीत कमी 3000 रुपये प्रति क्विंटल हा कांदा खरेदी करण्यात यावा व तो सर्वच शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यात यावा। ज्या शेतकऱ्यांनी कमी दराने कांदा विकला आहे त्याला त्याच्या खात्यामध्ये थेट अनुदान द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे व त्या लवकरात लवकर केंद्र आणि राज्य शासनाने मान्य करावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे।